एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ऋण 1 गुण देण्यात येणार होता. ऋण म्हणजे मायनस. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती? एकदम सिंपल गणित मित्रांनो. काय म्हणते बघा, टोटल प्रश्न किती मित्रांनो? 60. टोटल प्रश्न आहेत 60. एका बरोबर प्रश्नाला किती मार्क आहेत मित्रांनो? 2. म्हणजे टोटल मार्क किती झाले मित्रांनो? 120 मार्कांची परीक्षा होती. पण काय म्हणतंय, यशवंतनं टोटल 60 60 सोडवले पण त्याला 90 मार्क मिळाले. बरोबर आहे. यशवंतला मार्क किती मिळाले? 90 मिळाले. आता मित्रांनो बघा, ट्विस्ट काय बघा, एखादा प्रश्न जर बरोबर आला तर त्याला 2 मार्क मिळतात. बरोबर. तर आता जर एखादा प्रश्न त्यात चुकला, एखाद्या व्यक्तीचा जर एक प्रश्न चुकला तर त्याचे जे 2 मार्क मिळणारे होते त्याला, 2 मार्क जे पडणारे होते ते तर गेलेच गेले, पण निगेटिव्हचा मायनसचा पण 1 मार्क चालला. म्हणजे किती मार्क चालले त्याचे? टोटल 3 मार्क चालले. बघा आता मित्रांनो, त्याला जे कमी मार्क पडले किती? 120 मधून 90 गेले किती? 30. हे 30 मार्क जे त्याला कमी पडले तर ते का कमी पडलेत? चुकीच्या उत्तरामुळे. एका चुकीच्या प्रश्नाच्या त्याला किती मार्क कटतात? 3 कटतात. मग आपण भागिले 3 करूया. किती येईल? 3 1 3, 3 10 30. म्हणजे त्याचे 10 प्रश्न चुकले मित्रांनो. किती? 10 प्रश्न चुकले. धन्यवाद.